लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासंदर्भात आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. तसे पाहायला गेले तर आजपासून पकडल्यास शेवटचे 10 दिवस लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता आता महिलांकडे उरले आहेत. परंतु हे 10 दिवस राहिलेले असतानाच ई-केवायसी बाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. काही माध्यमांद्वारे किंवा पोर्टलद्वारे या बातमीची माहिती देण्यात आली आहे आणि ही बातमी जर खरी असल्यास यामध्ये लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार आहे. कारण ही बातमी तशी आहे. आता ही ई-केवायसी संदर्भातील असणारी बातमी काय आहे, तसेच ई-केवायसीची मुदत वाढ होणार आहे का, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मित्रांनो, बोलायचं झाल्यास आपण वारंवार सातत्याने लाडक्या बहिणींना योग्य अपडेट देण्याचे प्रयत्न करत असतो आणि यातीलच एक महत्त्वाचं अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजपर्यंत म्हणजेच दिनांक 7 नोव्हेंबरपर्यंतचा आकडा होता. यामध्ये असे सांगण्यात आलं आहे की फक्त 80 लाख महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या एकूण लाभार्थी संख्या, आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणींमध्ये एकूण लाभार्थी संख्येबद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये जवळपास लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजेच की आकडेवारीनुसार बोलायचे झाल्यास लाडक्या बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जवळपास 2.4 कोटी एवढी आहे आणि 2.4 कोटी संख्या असताना फक्त जर 80 लाख महिलांची ई-केवायसी झाल्याचा जो आकडा समोर आला आहे, मग इतर महिलांचे काय होणार? इतर महिला अपात्र होणार का? कारण या आकडेवारीबद्दल जरी बोलायचं झाल्यास मागच्या महिन्यामध्येच आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः प्रेसच्या माध्यमातून सांगितलं होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी चांगल्या प्रमाणामध्ये ई-केवायसी केली आहे आणि जवळपास म्हणजे मागील महिन्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 कोटीच्या आसपास महिलांची ई-केवायसी पूर्ण झाल्याचे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले होते. मग तेव्हा 1.5 कोटी महिलांची जर ई-केवायसी झाली असेल तर मग आता जो आकडा येतोय फक्त 80 लाख, हा आकडा मोठा धक्केदायक असू शकतो. आता याबाबत बोलायचे झाल्यास लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना अडचणी काय येत आहेत याची माहिती घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पती आणि वडिलांसंदर्भात अनेक लाडक्या बहिणींना अजून उत्तरं मिळालं नाही. अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या आपल्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. अनेकांचा घटस्फोट झाला आहे. अनेक अशा देखील आहेत की ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, दोघांचाही मृत्यू झालेला आहे. किंवा काही अशा देखील आहेत की ज्यांचं लग्नच झालं नाही आणि ज्यांना वडील नाही आहेत. मग अशा महिलांच्या संख्येमध्ये काय, अशा लाखोंमध्ये असणाऱ्या महिलांना सरकारने कोणत्याही प्रकारचे अपडेट दिलं नाही आणि पती आणि वडील दोघांपैकीच एकाचा आधार टाकणं त्या ठिकाणी सरकारद्वारे कंपल्सरी ठेवण्यात आलं. आणि या एका कारणामुळेच अनेक लाडक्या बहिणींचं काय झालं की लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी रखडली गेली. दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम यामध्ये पाहायला मिळाला तो म्हणजे OTPचा प्रॉब्लेम, जो अजूनही काही प्रमाणामध्ये वेबसाईटवर येत आहे. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना OTPच येत नाही आहेत. OTP आला तर उशिरा येतोय आणि OTP टाकल्यानंतर ई-केवायसी व्हेरिफिकेशन फेल्ड म्हणत आहे. त्यामुळे देखील अनेक लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी ई-केवायसी करण्याची प्रक्रिया बाकी आहे. काहींना तर काय होतंय की स्वतःचा OTP लगेच येत आहे, परंतु त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा जो OTP आहे दुसऱ्या नंबरचा, तो OTP मात्र मिळत नाही आणि त्यामुळे अशा देखील महिलांची ई-केवायसी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रखडली गेल्याचे पाहायला मिळत आहे. आता यामध्ये राहिलेल्या 10 दिवसांमध्ये सरकारकडून कोणतं अपडेट येणार का याबाबत महिला विचार करत आहे. तर यामध्ये देखील माहिती मिळते की 12 तारखेच्या आसपास, 12-13च्या आसपास सरकारकडून किंवा महिला व बालविकास मंत्री स्वतः या संदर्भातील अपडेट देऊन किती महिलांची ई-केवायसी झाली आहे, किती महिलांची बाकी आहे, तसेच ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्याबाबत देखील कोणती ना कोणती अपडेट नक्कीच देतील. कारण आपल्याला माहिती आहे की आता देखील पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकांवेळी लाडक्या बहिणींचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. अनेक लाडक्या बहिणी यावेळी देखील मतदान करताना सर्व बाबींचा विचार करणार आहेत. आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणीमुळेच आमचे सरकार आले असे वारंवार सांगणारं हेच सरकार आहे आणि म्हणूनच सरकार लाडक्या बहिणींना एवढं हलक्यामध्ये घेऊ शकणार नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुमत नाही. आता तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गतची ई-केवायसी प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण झाली आहे का, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. जेणेकरून नक्की किती महिलांची ई-केवायसी झाली आहे हे आपल्याला समोर कळणार आहे. परंतु जो आलेला आकडा 80 लाखाचा जर समोर असणार आहे आणि जर यामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची अपडेट जर दिली नाही
तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या जी आता 2.5 कोटी बोलली जाते ती फक्त 1 कोटींवर येईल. आणि मग या 1.5 कोटी महिला आणि 1.5 कोटी फक्त महिलाच नाहीत तर यांचं कुटुंब देखील त्यामध्ये पकडल्यास सरकारला याचा खूप मोठा फटका बसणार आहे. म्हणून सरकार नक्कीच याबाबत कोणते ना कोणते अपडेट आणल्याशिवाय राहणार नाही असे मला तरी वाटते. तसेच आमचे देखील वारंवार या संदर्भात महिला व बालविकास विभाग असेल किंवा मंत्र्यांकडे देखील अपडेट मागवण्याचे काम सुरू आहे. ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, यांना अपडेट द्या. किंवा ज्या लाडक्या बहिणी सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांना KYC करताना तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही असे देखील सांगितले जात आहे, अशा महिलांबाबत देखील सरकारने कोणते तरी अपडेट आणून त्या महिलांची देखील KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी या संदर्भात देखील आमचे बोलणे सुरू आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व पैसे मिळाले आहेत का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच तुमचे याबाबतचे कोणतेही प्रश्न असल्यास ते देखील आम्हाला कमेंटमध्ये विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत